अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। वाळव्यात जुन्या वादातून थरारक खून, दारूच्या नशेत तरुणाची निर्घृण हत्या। वाळवा येथील माळभाग परिसरात जुन्या वैमनस्यातून एका तरुणाचा अत्यंत क्रूरपणे खून झाल्याची धक्कादायक घटना रविवारी दिनांक 29 मार्च सकाळी उघडकीस आली। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। मृत तरुणाचे नाव संदेश उर्फ साहिल अशोक कदम, वय 30, राहणार वाळवा, माळभाग असे आहे। या प्रकरणी त्याचे वडील अशोक कदम यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदेश कदम आणि संशयित आरोपींमध्ये काही दिवसांपासून जुन्या कारणावरून वाद सुरू होता। या पार्श्वभूमीवर आरोपींनी कट रचत संदेशला वाळवा आहेरवाडी मार्गावरील रॉयल हॉटेलजवळील एका घरात बोलावले। तेथे त्याला प्रथम दारू पाजण्यात आली। तो नशेत असताना आरोपींनी त्याच्यावर काठी व दगडाने डोक्यावर आणि तोंडावर जबर मारहाण केली। या हल्ल्यात संदेश कदम याचा जागीच मृत्यू झाला। इतक्यावर न थांबता गुन्हा लपवण्याच्या उद्देशाने आरोपींनी मृतदेह घरापासून काही अंतरावर नेऊन टाकल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी प्रथमेश उर्फ बबलू कोळी, अभिजित उर्फ सोन्या परीट आणि राजश्री कोळी या तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या। आष्टा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून भारतीय न्याय संहिता BNS कलम 103(1) व 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे। दरम्यान या निर्घृण हत्येमुळे वाळवा तालुक्यात खळबळ उडाली असून कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे।